नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। अंशुमनच्या तावडीतून स्वानंदीचा जीव समर कशा पद्धतीने वाचवणार आहे ते आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर स्वानंदीला ऑफिसमध्ये एक आता मोठं आणि महत्त्वाचं पद दिलं जाणार आहे आणि त्यासोबतच समर अंशुमनची धुलाई करणार आहे। कारण समरच्या डोळ्यासमोर घडलेलं आहे की अंशुमनने स्वानंदीवरती राग काढलेला आहे आणि स्वानंदीच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट फेकून मारायचा प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन समरने उधळून लावलेला आहे। हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। इकडे स्वानंदी बाबांशी बोलत असते। बाबा स्वानंदीला सांगत असतात की हे बघ नंदू बाळा, कसं आहे माहिती आहे का, मोठं युद्ध जिंकायचं असेल तर त्यासाठी आपल्याला बाकी काही गोष्टींचा विचार करावा लागतो, छोट्या छोट्या गोष्टीतून पुढे जावं लागतं, असं बाबा स्वानंदीला सांगत असतात। बाबांचा सांगण्याचा उद्देश हा असतो की मला माहिती आहे तुझ्या डोक्यात काय सुरू आहे आणि तू कशाबद्दल बोलते हे मला माहिती आहे। फक्त आत्ता सध्या तरी तू त्यांच्यापासून थोडं सावध राहा, म्हणजेच मल्लिकापासून। कारण बाबांनाही माहिती आहे की मल्लिका कशी आहे आणि इकडे मंदाने तर मल्लिकाच्या नावाचं घरामध्ये जपच सुरू केलेलं आहे की आपल्या मुलीला तिथून वाचवलं पाहिजे, ती बाई चांगली नाहीये असं मंदा वारंवार बोलत असते। तेव्हा बाबा म्हणतात की मला सांग, ही लढाई तर तू जिंकलेली आहेस, आता पुढची लढाई ही तुला जिंकायची आहे, मला माहिती आहे। आणि आता समर सरांचा विश्वास आहे ना तुझ्यावरती, मग आता तुझ्यासाठी काहीच अवघड नसणार आहे, त्यामुळं काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे असं बाबा तिला सांगत असतात। स्वानंदी सुद्धा म्हणत असते की हो बाबा। त्याचबरोबर स्वानंदी म्हणते की आता तर सगळं घरातलं खूप छान असं सुरू आहे आणि कुठल्याच गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम नाहीये असं सुद्धा स्वानंदीने बाबांना सांगितलेलं असतं। इकडे अंशुमनला खूप राग आलेला असतो, अंशुमनची खूप चिडचिड होत असते, त्याला कळत नसतं की हे सगळं काय चाललंय, त्याला खूप राग आलेला आहे। आणि त्याच वेळी अंशुमन इकडे आता बोलत असतो की या स्वानंदीला मी सोडणार नाही, कारण हिने माझ्या बाबतीत जे केलेलं आहे त्याची शिक्षा तिला भोगावी लागणारच आहे, तिचा मी बदला घेणार आहे, असा बदला घेणार आहे की विचारही करू शकणार नाही असं म्हणत बॉक्सिंग बॅग असते त्याच्यावरती तो किक मारत असतो आणि स्वानंदीला शिव्याशाप देत असतो, कारण आज स्वानंदीमुळेच त्याच्यावरती ही वाईट वेळ आलेली आहे असं त्याचं म्हणणं असतं। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे समर आणि स्वानंदी या दोघांमध्येही बोलणं चाललेलं असतं। समर आणि स्वानंदी दोघंही म्हणत असतात की आत्ता सध्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, स्वानंदी म्हणत असते की माफ करा मला, खरंच म्हणजे तुम्हाला घरामध्ये भांडण नको असतं, पण आज माझ्यामुळं घरामध्ये वाद झालेले आहेत, माझ्यामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्यामुळं मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की या सगळ्यातून खरंच। तेव्हा समर म्हणतो की अन्यायासाठी तुम्ही लढलेले आहात आणि अन्यायासाठी हे सगळं केलेलं आहे, न्याय मिळवून देण्यासाठी केलेलं आहे, त्याबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नाही असं समरने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर इकडे अंशुमन सोबत मल्लिका आणि अर्पिता असतात, अंशुमनला सांगत असतात की काळजी करू नको, तो दिवस लवकरच येणार आहे, तिला तिच्या कर्माची शिक्षा ही भोगावी लागणारच आहे असं त्या सांगत असतात। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे स्वानंदी आणि त्याचबरोबर अंशुमन दोघंही बोलत असतात स्वानंदीबद्दल। आता अंशुमन इकडे शिव्याशाप देत आहे तर स्वानंदीच्या डोक्यात सुद्धा विचार सुरू आहेत की करायचं काय, कारण जे काय घडलेलं आहे ते खूपच भयानक असं आहे हे लक्षात आलेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे आता स्वानंदीला अंशुमन शिव्याशाप देतोय, तिला मारून टाकण्याचा प्लॅन रचत आहे, म्हणजे आता तिला अशा पद्धतीनं मारायचं, अशा पद्धतीनं संपवायचं की कोणाला कळणारही नाही असं ठरवलेलं असतं। त्याचवेळी स्वानंदी आता ऑफिसला निघालेली असते आणि मग त्याच्यासोबत तिथे समर सुद्धा उभा असतो। समर म्हणत असतो की तुम्ही कुठे निघाला आहात, तेव्हा ती सांगते की ऑफिसला। तेव्हा समर म्हणतो की अहो पण तुम्ही बाहेरच्या ऑफिसमध्ये जायची काहीच गरज नाहीये। स्वानंदी म्हणते म्हणजे? तेव्हा अंशुमन तिला सांगू लागतो की आपल्या ऑफिसमध्ये तुमच्यासाठी एक खास अशी पोझिशन आहे आणि त्याचबरोबर त्यासाठी मी तुम्हाला तिथे ऑफर देत आहे। तेव्हा स्वानंदी म्हणते म्हणजे? तो म्हणतो की अहो खास अशी पोझिशन आणि पोस्ट दोन्ही गोष्टी तुम्हाला दिल्या जाणार आहेत। स्वानंदी म्हणते पोस्ट? तेव्हा समर सांगतो की हो, मी तुम्हाला काल सांगितलेलं ना, TNA म्हणजे तक्रार निवारण अधिकारी, त्यासाठी मी तुमचं जॉईनिंग करून घेते राजवाड्यामध्ये। तेव्हा स्वानंदी म्हणते काय बोलताय? तेव्हा समर सांगू लागतो की हो, मी खरं ते सांगत आहे, म्हणून तर तुम्हाला सांगितलं ना,
स्वानंदीला तर धक्काच बसलेला असतो. म्हणजे समरने स्वानंदीला ऑफिसमध्ये एक मानाचं स्थान दिलेलं आहे आणि स्वानंदी सुद्धा हसत असते. खरं तर TNA पण आहे आणि त्याचबरोबर ट्रॅव्हलिंगचं जे डिपार्टमेंट आहे ते सांभाळण्याची जबाबदारी समरने स्वानंदीला दिलेली आहे आणि स्वानंदीला सांगितलेलं आहे की ते तुम्हाला सांभाळावं लागेल. स्वानंदीला मात्र खूप छान वाटत असतं. फायनली तिच्याकडे ती जबाबदारी आलेली असते आणि ती सुद्धा खुश झालेली असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे स्वानंदी हे सगळं पाहत असते आणि मग स्वानंदी आणि समर दोघंही आता ऑफिसला जायला निघालेले असतात. त्याचवेळी अंशुमन तिथे आता डस्टिंगचं काम करत असतो. अंशुमन सोबत अर्पिता सुद्धा उभी असते. अंशुमनच्या हातामध्ये डस्टर असतो आणि तो तिथलं सगळं डस्टिंगचं काम व्यवस्थित होते का ते पाहत असतो. तेव्हा मात्र स्वानंदी त्याचबरोबर समर खाली येतात. आता अर्पिता आणि अंशुमन वरती गॅलरीमध्ये म्हणजे बाल्कनीच्या साईडला उभे असतात आणि त्यांना माहिती असतं की हे दोघं जण आता चालत कुठे येणार आहेत. तेव्हा मात्र आता स्वानंदी पाहत असते आणि मग अंशुमन वरून आता हातामध्ये फ्लॉवर पॉट घेतो. आता म्हणतो की आता हिला संपवणारच आहे. हिने ना खरंच मला जगणं मुश्किल केलेलं आहे. हिच्यामुळे घरात नोकर बनून राहायची वेळ माझ्यावरती आलेली आहे. आणि तिथंच ठेवलेला तो फ्लॉवर पॉट तो उचलतो आणि तो फ्लॉवर पॉट स्वानंदीच्या डोक्यामध्ये फेकून मारायला तो घेतो. आता मात्र खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आणि मग स्वानंदीच्या डोक्यामध्ये तो फ्लॉवर पॉट मारण्यासाठी त्याने घेतलेला असतो आणि मग मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे अंशुमनने ज्या पद्धतीने तो फ्लॉवर पॉट उगारलेला असतो आणि समरचं लक्ष जातं आणि तो स्वानंदीच्या डोक्यात पडणार असतो. त्याच वेळी समर ओरडतो आणि स्वानंदीला तिथून बाजूला घेतो. स्वानंदीला त्याने बाजूला घेतलेला आहे आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे समरने स्वानंदीला बाजूला घेत तिचा जीव वाचवलेला आहे. अशा पद्धतीने समरने स्वानंदीचा जीव वाचवलाय आणि त्या क्षणी समरला ही गोष्ट सुद्धा कळलेली आहे की हे सगळं करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर अंशुमन आहे. समरच्या रागाचा पारा चढलेला असतो. समर जोरात ओरडतो आणि अंशुमनला खाली बोलवतो. तेव्हा मात्र अर्पिता म्हणत असते की नाही दादा ते चुकून झालंय. तेव्हा समर म्हणतो की मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं. स्वानंदी मॅडमवरती त्याने स्वतः रागाने तो फ्लॉवर पॉट फेकलेला आहे. आत्ताच्या आता खाली ये असं म्हणत समरने अंशुमनला खाली बोलवलेलं आहे आणि त्याची कॉलर पकडलेली आहे. तुझी हिंमत कशी झाली असं म्हणत समर त्याला जाब विचारत आहे. आता मात्र इकडे समरचा राग अनावर झालेला असतो. स्वानंदी म्हणत असते जाऊ द्या. तेवढ्यात आजी मल्लिका सगळेजण तिथे आलेले असतात आणि सगळा गोंधळ सुरू होतो. सगळेजण पाहत असतात की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे आणि अंशुमन असं का वागला. आता तर समरच्या समोरच गोष्ट घडलेली असते. त्यामुळे स्वानंदीने कोणता अंशूच्या विरोधात पुरावा द्यायचा प्रश्नच येत नसतो आणि स्वानंदी पाहत असते कारण आज समरने स्वानंदीची बाजू घेतलेली आहे आणि त्याचबरोबर सांगितलेलं सुद्धा आहे की समरने की माझ्या बायकोच्या बाबतीत स्वानंदीच्या बाबतीत जर काही करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असं अंशुमनला ठणकावून सांगितलेलं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अंशुमन आता पाहतच राहतो कारण जो धक्का असतो तो एवढा मोठा असतो की समर आता स्वानंदीच्या बाजूने गेलेला आहे आणि यांची जी सत्ता आहे ती संपत चाललेली आहे. अशा पद्धतीने गोष्टी घडत असतात आणि त्यासोबतच इकडे अंशुमन हे सगळं आता सहन करण्यापलीकडे त्याच्याकडे कोणता पर्याय नसतो आणि तो मात्र पाहत राहतो. आणि पुन्हा एकदा आता अंशुमन समरच्या चांगलाच कचाट्यात सापडलेला आहे आणि आता अर्पिता सुद्धा तोंडावर पडणार आहे कारण तिने जे काय कांड करताना पाहिलेलं आहे ती आता खोटं बोलू शकत नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.